मंडळी, यावर्षी नोव्हेंबर महिन्यात येणारी अमावस्या ही कार्तिक अमावस्या म्हणून ओळखली जाते। कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा करण्याची पद्धत आहे। हिंदू धर्मात कार्तिक अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते। यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात येणारी अमावस्या कार्तिक किंवा मार्गशीर्ष अमावस्या म्हणून ओळखली जाईल। कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याची पद्धत आहे। या दिवशी केलेली पूजा आणि उपासना विशेष फलदायी मानली जाते। पंचांगानुसार कार्तिक महिन्याची कृष्ण पक्षाची अमावस्या शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:29 सुरू होईल, तर अमावस्या तिथी 1 डिसेंबर रोजी सकाळी 11:50 संपणार आहे। अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्येचे व्रत रविवार 1 डिसेंबर रोजी केले जाणार आहे, म्हणजे रविवारी अमावस्या पाळली जाणार आहे। मंडळी, अशी मान्यता आहे की या अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते। या अमावस्येला दान केल्यास पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात। अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची पद्धत आहे। त्याचबरोबर या दिवशी गायी, कावळे आणि कुत्र्यांना खाऊ घातल्यास जीवनातील त्रास दूर होऊ शकतात। मंडळी, कार्तिकी अमावस्येला केलेल्या उपायाने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असं मानलं जातं। नवीन वर्षात सुखसमृद्धीसाठी अमावस्येच्या तिथीला पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही संधी सोडू नका। अमावस्येला पितृपूजन, स्नान, पिंडदानाला महत्त्व आहे। अमावस्येला दानधर्म केल्यामुळे पुण्य मिळतं अशी मान्यता आहे। अगदी पितृदोषापासून मुक्तीसाठी अमावस्येला महत्त्व आहे। या दिवशी काही उपाय केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि आर्थिक त्रास दूर होतो। मंडळी, अमावस्येच्या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा। पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे। सर्व यंत्र, वाहने, घर स्वच्छ करून घ्यावे। 7 वेळा नारळ घरावरून उतरून तो फोडावा। जर सोमवार असल्यास तो फोडू नये, एखाद्या तलावामध्ये फेकून द्यावा। सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला म्हणजे उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी। जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम। पंचगव्य अंगाला लावल्यास साबण लावू नये। घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा काळभैरव अष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती इत्यादी सर्व बाधेपासून संरक्षण होते। अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा। अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा। आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे। हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा। आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ किंवा ओम द्राम दत्तात्रयाय नमः हा मंत्र म्हणून करावा। उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे। हातपाय धुवून देवाला नमस्कार करावा। घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा बांधावा। गोरक्ष, चिंच, आसोला, नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे। जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे। आसोला, नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे। त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, आसोला, नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्तानंतरच हा उपाय करावा। अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30च्या दरम्यान जानवे, जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान द्यावे। प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये। घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे। शेंदी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे। कापूर जळत असताना देवाचा मंत्र, गायत्री मंत्र जपावा। श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करावा। दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा। जुन्या नारळाचा प्रसाद घरात करावा। नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा। मंडळी, अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाहीत किंवा वारंवार धनहानी होत राहते।
तर आपल्यावर पित्र नाराज होतात असे म्हटले जाते। जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा। अमावस्येच्या दिवशी तुम्ही तिळाचा लाडू बनवून तो मंदिरात अर्पण करायला हवा। तसेच हा लाडू कावळा, गाय आणि कुत्र्याला खाऊ घाला। तसेच हा लाडू अर्पण करताना तुमची इच्छा मनात ठेवा। असे केल्याने तुमच्या अनेक दिवसांपासून न पूर्ण होणाऱ्या इच्छा पूर्ण होतील। तसेच पितरांचा आशीर्वाद मिळेल। वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानण्यात आली आहे। हे देवतांचे स्थान मानले जाते। या काळात पितरांची पूजा करून त्यांचे स्मरण करावे आणि घरात सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी या दिशेला दिवा लावावा। असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते, घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते। अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी असते। या दिवशी पूजा आणि दान केल्याने आपल्याला फलप्राप्ती होते। यावेळी तुम्ही लक्ष्मी देवी समोर तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करा। यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती होईल। अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या माळेचा 21 वेळा जप करावा। मंडळी, घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह, ज्याला आपण किचन म्हणतो। या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो। जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा। स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे। हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते। स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ चिन्ह मानले जाते। किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी। गॅसची पूजा करताना मातीची पणती वापरावी। पूजा केल्यानंतर पणती स्वयंपाकगृहातच ठेवू नये, ती बाहेर लावावी। अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा। पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे। सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी। अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो। साफसफाई बरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त करा। तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा। तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील।